नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोशनी जयस्वाल. आज आपण या ठिकाणी विज्ञान विषयाचा ग्रॅव्हिटेशन सायन्स पार्ट 1 चा ग्रॅव्हिटेशन म्हणजेच गुरुत्वाकर्षण हा धडा शिकणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांना चिंता लागलेली आहे की हा जो काळ आहे हा संकटाचा काळ आहे आणि घरी राहून अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही बिलकुल चिंता करू नका. आजपासून आपण विज्ञान विषयाची घरी बसून कशा पद्धतीने तयारी करायची आहे याविषयी आम्ही आमच्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. त्यामुळे घरी राहा, स्वस्थ राहा आणि अभ्यास करत राहा. तर चला आता आपण वळूया आपल्या विषयाकडे. विज्ञान भाग 1 ग्रॅव्हिटेशन सायन्स पार्ट 1 ग्रॅव्हिटेशन हा जो धडा आहे हा आता आपण शिकणार आहोत. ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण. हा धडा शिकण्याच्या अगोदर बेटा आपल्याला काही कन्सेप्ट क्लिअर होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे पूर्वावलोकन ही गोष्ट आता आपल्याला या ठिकाणी करायची आहे. पूर्वावलोकन म्हणजे रिव्हिजन. जसे की ग्रॅव्हिटेशन हा धडा शिकण्यासाठी फोर्सचे जे इफेक्ट्स असतात, फोर्सचा जो परिणाम असतो, बलाचा जो परिणाम असतो, तो काय परिणाम असतो, एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केल्यानंतर त्या वस्तूवर त्याचा नेमका काय परिणाम होतो ते आपण माहित करून घेणार आहोत. देन let's see the effects of the force. What are the effects of the force? बलाचा परिणाम काय होतो, एखाद्या वस्तूवर आपण बल प्रयुक्त केलं तर त्याचा परिणाम नेमका काय होत असतो बेटा. तर फर्स्ट, when we applied a force on a stationary object, stationary means rest position मध्ये असणारी म्हणजेच स्थिर असणारी वस्तू. when we applied force on a stationary object, that object set in a motion. म्हणजे एखाद्या स्थिर वस्तूवर ज्यावेळेस आपण बल प्रयुक्त करतो त्यावेळेस ती स्थिर वस्तू गतिमान होत असते. म्हणजेच when we applied force on a stationary object, that object set in a motion. This is the first effect of a force when we applied on a object. The second effect of the force is if the object is in uniform motion, it can change its direction. म्हणजेच जर का एखादी वस्तू ही एक समान वेगाने गतिमान असेल त्यावेळेस जर त्या वस्तूवर आपण बल प्रयुक्त केलं तर ती वस्तू तिची दिशा बदलू शकते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बायसिकलने प्रवास करत आहात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहात, तर त्यावेळेस त्या बायसिकलला फोर्स अप्लाय करून आपण डायरेक्शन चेंज करू शकतो. ॲज वेल ॲज when the speed and the direction of the object can be changed. एवढंच नाही तर वाहनाची चाल आणि दिशा दोन्ही सुद्धा आपल्याला बदलता येतात. The fourth one is with the help of force we can change the shape of the object. एखाद्या वस्तूचा आकार बदलण्यासाठी सुद्धा आपल्याला बलाची आवश्यकता असते. म्हणजेच बलाच्या साहाय्याने आपण वस्तूचा आकार सुद्धा बदलू शकतो. बलाचा अजून एक परिणाम आहे बेटा, तो म्हणजे when the object is in uniform motion, by applying force it can be stopped. म्हणजे एखाद्या गतिमान वस्तूवर बल प्रयुक्त करून त्या गतिमान वस्तूला आपल्याला थांबवता सुद्धा येते. अशा पद्धतीने हे इफेक्ट्स ऑफ द फोर्स म्हणजेच बलाचे परिणाम आहेत. पहिला परिणाम आहे की स्थिर वस्तू आपल्याला गतिमान करता येते. दुसरा परिणाम आहे की वस्तूची दिशा आणि चाल सुद्धा आपल्याला बदलता येते. त्यानंतर वस्तूचा आकार सुद्धा आपल्याला बदलता येतो आणि गतिमान वस्तू स्थिर सुद्धा करता येते. इत्यादी बलाचे परिणाम आहेत ज्याविषयी आपण यापूर्वीच्या ज्या इयत्ता आहेत त्या इयत्तांमध्ये ऑलरेडी टीच केलेलं आहे, आपण शिकलेलो आहोत. द नेक्स्ट क्वेश्चन इज, पुढचा प्रश्न असा आहे की विच आर द टाइप्स ऑफ द फोर्सेस. म्हणजे बलाचे प्रकार नेमके कोणकोणते आहेत. बलाच्या प्रकारांविषयी सुद्धा आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे बेटा. इयत्ता 10वीचा जो पाया आहे, इयत्ता 9वी, 8वी, 6वी, 7वी या इयत्तांमध्ये आपण सायन्स विषय फोर्स अँड द टाइप्स ऑफ फोर्स हा लेसन तुम्हाला होऊन गेलेला आहे. या लेसन मध्ये आपण शिकलो आहोत की विच आर द टाइप्स ऑफ द फोर्सेस म्हणजेच बलाचे नेमके प्रकार कोणकोणते असतात. दॅट वी हॅव डिस्कस्ड इन अर्लियर स्टँडर्ड्स.
that we had discussed in earlier standard, आपण यापूर्वीच्या वर्गांमध्ये जे शिकलो आहोत त्यानुसार देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ द फोर्सेस. बलाचे अनेक प्रकार आहेत, जसे की न्यूक्लिअर फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, मॅग्नेटिक फोर्स. म्हणजेच न्यूक्लिअर फोर्स म्हणजे केंद्रकीय बल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजेच विद्युत घर्षण बल ज्याला असं म्हटलं जातं, मॅग्नेटिक फोर्स चुंबकीय बल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स गुरुत्वाकर्षण बल, मस्क्युलर फोर्स आहे. या फोर्सेस विषयी आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे, माहिती घेतलेली आहे. न्यूक्लिअर फोर्स मीन्स न्यूक्लिअर फोर्स इज प्रेझेंट इन अ न्यूक्लियस ऑफ द ॲटम. न्यूक्लिअर फोर्स जो आहे बेटा तो अणूच्या केंद्रकामध्ये असतो. ड्यू टू दिस न्यूक्लिअर फोर्स इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. याच न्यूक्लिअर फोर्समुळे इलेक्ट्रॉन्स जे असतात ते न्यूक्लियस भोवती परिभ्रमण करू शकतात. या लेसन मध्ये आपण शिकणार आहोत ग्रॅव्हिटेशनल फोर्स विषयी, म्हणजेच ग्रॅव्हिटेशन विषयी. यापुढे आपण आता बघूया ग्रॅव्हिटेशन. यू नो दॅट वी हॅव सीन इन अवर अर्लियर स्टँडर्ड्स. आपण यापूर्वीच्या वर्गामध्ये जे शिकलेलो आहोत त्यानुसार व्हॉट इज मीन्ड बाय ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन म्हणजे नेमकं काय असतं? तर मित्रांनो, ग्रॅव्हिटेशन इज अ युनिव्हर्सल फोर्स. ग्रॅव्हिटेशन हे एक युनिव्हर्सल म्हणजेच वैश्विक बल आहे. याची प्रॉपर डेफिनेशन करत असताना असं म्हटलं जातं की ग्रॅव्हिटेशन इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स. म्हणजेच विश्वातील कोणत्याही दोन वस्तूंमध्ये असणारं जे परस्पर आकर्षण बल आहे त्या बलाला आपण ग्रॅव्हिटेशन असे म्हणतो. पुढचा मुद्दा आहे डिस्कवरी ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. As we know that, or as we learned that, the gravitational force was discovered by the Sir Isaac Newton. Sir Isaac Newton यांनी ग्रॅव्हिटेशनचा किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जो शोध आहे तो लावलाय बेटा. ॲज द स्टोरी गोज ऑन, शोध कसा लागला, सर आयझॅक न्यूटन यांनी ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लावला याबद्दलची जी कथा आहे ती कथा आपल्याला सांगते की व्हेन द सर आयझॅक न्यूटन वॉज सिटेड अंडर द ॲपल ट्री, ॲन ॲपल फॉल्स डाऊन. ज्यावेळेस सर आयझॅक न्यूटन हे एका सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते त्यावेळेस सफरचंद खाली पडू लागले आणि त्याच वेळेस त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यापैकी काही प्रश्न असे होते की हे जे सफरचंद आहे हे सफरचंद खालीच का पडतात, ते तिरप्या दिशेने का जात नाही किंवा ते क्षितिज समांतर दिशेला का जात नाहीत, असे प्रश्न त्यांच्या मनात पडले. आणि याच प्रश्नांचा विचार त्यांनी केला आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध जो आहे त्यांनी लावलाय. आफ्टर मच थॉट, त्यांनी जो विचार केला त्या विचारांती असं लक्षात आलं, आफ्टर द मच थॉट द अर्थ मस्ट अट्रॅक्ट द ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ. पृथ्वी कोणत्या तरी बलाने त्या सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असावी असं न्यूटन यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे ती जी फळं होती, ते जे ॲपल्स होते ते खाली पडत होते. ज्यावेळेस न्यूटन हा विचार करत होते, शास्त्रज्ञ न्यूटन हा विचार करत होते, त्यावेळेस त्यांच्या मनात हेही आलं की इफ द अर्थ अट्रॅक्ट अन ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ, इट ऑल्सो अट्रॅक्ट द अदर ऑब्जेक्ट्स जस्ट लाईक अ मून टुवर्ड्स इटसेल्फ. ज्या पद्धतीने पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत होती, अगदी त्याच पद्धतीने पृथ्वीपासून खूप उंच असणाऱ्या ज्या वस्तू आहेत जसे की चंद्र, अशा वस्तूंना सुद्धा ती स्वतःकडे आकर्षित करत असावी. आणि याच गोष्टींचा शोध त्यांनी घेतला आणि याच गोष्टींचा जो शोध आहे तो संक्षिप्त स्वरूपामध्ये आपल्या समोर मांडण्यात आलेला आहे. तत्पूर्वी आपल्याला मोशन म्हणजे नेमकं काय आहे, गती म्हणजे नेमकी काय असते त्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. तर मोशन, व्हॉट इज मीन बाय मोशन, तर when an object change its position with respect to the surrounding, ज्यावेळेस एखादी वस्तू सभोवतालानुसार स्वतःची जागा बदलते
मीन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते त्यावेळेस ती वस्तू मोशन मध्ये आहे मीन्स गतिमान आहे असं म्हटल्या जातं. आणि न्यूटन या शास्त्रज्ञांनी न्यूटनने जे शोध लावले जो ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा त्यांनी शोध लावलेला आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला न्यूटन्सने जे लॉज ऑफ मोशन सांगितलेले आहेत दॅट वी हॅव डिस्कस्ड इन 9th स्टँडर्ड. पण इयत्ता 9वी मध्ये जे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन शिकलो आहोत त्याची एकदा रिव्हिजन करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण याचा जो संदर्भ आहे मीन्स न्यूटन्स लॉज ऑफ मोशनचा न्यूटनच्या गतिविषयक नियमांचा जो संदर्भ आहे तो आपल्याला यावर्षी येणार आहे. म्हणून आपल्याला हे तीनही नियम समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन स्टेट्स दॅट an object can remain in its rest position or in a uniform motion unless an unbalanced force is acts on it. Means एखादी वस्तू ही तिच्या स्थिर अवस्थेमध्ये किंवा एक समान वेगाने मार्गक्रमण करत असते किंवा एका स्थिर स्थितीमध्ये असते जोपर्यंत तिच्यावर कोणतंही बाह्य बल कार्यरत होत नाही. म्हणजे एखादा दगड जर आपण ठेवलेला असेल एखाद्या ठिकाणी त्या दगडाला जोपर्यंत एखादी व्यक्ती येऊन हलवत नाही तिची जागा बदलत नाही तोपर्यंत तो दगड त्याच पोझिशन मध्ये राहील. आणि एक समान वेगाने पुढे जाणारं वाहन जोपर्यंत अनबॅलन्स्ड एक्सटर्नल फोर्स त्याच्यावर अप्लाय होणार नाही तोपर्यंत त्याच्या युनिफॉर्म मोशन मध्ये कोणताही बदल होणार नाही. म्हणजे रेस्ट पोझिशनला असलेली जी वस्तू आहे ती रेस्ट पोझिशन मध्येच असेल तर युनिफॉर्म मोशनने पुढे जाणारी जी वस्तू आहे ती युनिफॉर्म मोशन मध्येच असेल जोपर्यंत एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स तिच्यावर ऍक्ट होणार नाही म्हणजेच कार्य करणार नाही. दुसरा नियम आहे द सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन स्टेटेड दॅट the rate of change of momentum is directly proportional to the applied force and the change in momentum is in the direction of the applied force. Momentum means संवेग. Momentum means the संवेग. It is the product of mass and the velocity. We know that momentum is the product of mass and velocity. म्हणजे संवेग हा गुणाकार आहे वस्तुमान आणि वेगाचा. This rate of change of momentum is directly proportional to the applied force. म्हणजेच एखाद्या वस्तूवर जे बल प्रयुक्त केलेलं असतं ज्या बलाने एखादी वस्तू आपण गतिमान करतो त्या वस्तूमध्ये संवेग परिवर्तन जे आहे ते परिवर्तन हे समानुपाती असतं प्रयुक्त केलेल्या बलाशी आणि संवेगाचे परिवर्तन हे प्रयुक्त केलेल्या बलाच्या दिशेनेच होत असते. म्हणजे ज्या दिशेने आपण बल प्रयुक्त केलं असेल त्याच दिशेने संवेगाचं परिवर्तन जे आहे ते घडून येतं. द थर्ड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन स्टेटेड दॅट सगळ्यांच्या आवडीचा नियम आहे एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल ऑपोजिट अँड इन्स्टंट रिॲक्शन फोर्स. म्हणजेच प्रत्येक क्रियात्मक बलाला जे आहे ते समान परिमाणाचं प्रतिक्रियात्मक बल अस्तित्वात असतं. याचे एक्झाम्पल्स घेतले होते बेटा आपण. एक्झाम्पल्स आहेत बघा की गन मधून ज्यावेळेस बुलेट फायर केली जाते त्यावेळेस आपल्याला ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्सचा प्रत्यय येतो. त्यानंतर बॅटने ज्यावेळेस चेंडूला टोलवलं जातं त्यावेळेस सुद्धा आपल्याला ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्सचा जो आहे तो प्रत्यय येत असतो. याच्या पुढे आपल्याला समजून घ्यायचं आहे सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन? सर्क्युलर मोशन means the motion of the object along a circular path. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन बघितल्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो आहे सर्क्युलर मोशन म्हणजेच वर्तुळाकार गती. वर्तुळाकार गतीमध्ये आपण बघितलंय बेटा की इच अँड एव्हरी पॉइंट वर स्पीड आणि डायरेक्शन जी आहे वस्तूची स्पीड आणि डायरेक्शन ही चेंज होत असते. देन व्हॉट इज मीन बाय द सर्क्युलर मोशन?
that we have seen, circular motion means the motion of the object along a circular path. म्हणजे वर्तुळाकार मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या वस्तूची जी गती असते त्या गतीला आपण सर्क्युलर मोशन असे म्हणतो. व्हॉट इज मीन बाय द सेंट्रिपिटल फोर्स? अभिकेंद्री बल म्हणजे नेमकं काय असतं? तर वर्तुळाकार मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या वस्तूवर त्याच्या केंद्रकाकडून जे बल प्रयुक्त होत असतं त्या बलाला अभिकेंद्री बल असे म्हणतात. वर्तुळाकार मार्गाने म्हणजे एखादी वस्तू जर अशा पद्धतीने वर्तुळाकार मार्गाने मार्गक्रमण करत असेल तर त्या वस्तूवर त्या वर्तुळाकार मार्गाच्या केंद्राकडून जे बल प्रयुक्त होतं त्या बलाला अभिकेंद्री बल असे म्हणतात. दॅट मीन्स force acting on object along a circle which is directed towards the center of a circle. म्हणजे एखादी वस्तू जर वर्तुळाकार मार्गाने मार्गक्रमण करत असेल तर त्या वस्तूवर तिच्या केंद्राकडून प्रयुक्त होणारे जे बल आहे त्या बलाला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच अभिकेंद्री बल असे म्हणतो. याचं एक छान आणि सोपं उदाहरण आहे बेटा. दोरी घेऊन त्या दोरीला दगड बांधायचा आणि त्या दोरीला गोफन जी असते गोफन प्रमाणे गोल सर्क्युलर मोशन मध्ये गोल फिरवायचा आहे. ती दोरी जोपर्यंत तुमच्या हातामध्ये आहे तोपर्यंत त्या दगडावर फोर्स अप्लाय होतोय म्हणजेच बल प्रयुक्त होतंय. याचा अर्थ असा आहे की तो जो दगड आहे जो सर्क्युलर मार्गाने मार्गक्रमण करतोय त्या दगडावर दोरीच्या सहाय्याने तुम्ही सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच अभिकेंद्री बल प्रयुक्त करताय ज्याच्यामुळे तो केंद्रकाकडे येण्याचा प्रयत्न करतो बट येऊ शकत नाही. का? ड्यू टू इट्स मोशन. कारण त्याची जी मोशन आहे त्याची जी व्हेलॉसिटी आहे त्याचा जो वेग आहे त्या वेगामुळे तो केंद्राकडे येऊ शकत नाही. बट ॲज वी रिलीज द स्ट्रिंग, परंतु ती दोरी आपण सोडून दिली तर काय होईल? As we release the string, the force which applies on that stone stops. जसे आपण ती दोरी सोडून देतो अगदी त्याच वेळेस त्या दगडावर प्रयुक्त होणारे जे बल आहे ते बल थांबतं आणि तो जो दगड आहे तो दगड एका सरळ रेषेने निघून जातो. ती जी रेषा असते बेटा ती रेषा असते ज्या पोझिशनला तो दगड रिलीज होतोय त्या पोझिशनला त्या वर्तुळावर एक स्पर्शिका असते. त्या स्पर्शिकेच्या दिशेने तो जो दगड आहे तो दगड एका सरळ रेषेमध्ये निघून जातो. ऑपोजिट डायरेक्शनला नाही निघत तर फर्दर डायरेक्शनला अलॉंग विथ इट्स व्हेलॉसिटी त्याचा वेग ज्या दिशेकडे असेल त्या दिशेकडे एका स्पर्शिकेच्या मार्गाने तो दगड एका सरळ रेषेमध्ये निघून जाईल. दिस इज द सेंट्रिपिटल फोर्स. यालाच अभिकेंद्री बल असं म्हटलं जातं. आणि याच अभिकेंद्री बलावरून न्यूटनने जे निष्कर्ष काढले आहेत प्लॅनेटरी मोशनचे ते निष्कर्ष अगदी योग्य आहेत की याच पद्धतीने म्हणजे जसे एखादा दगड हा सर्क्युलर मार्गाने फिरत असताना केंद्रकाकडे आकर्षित झालेला असतो अगदी त्याच पद्धतीने चंद्र सुद्धा पृथ्वीकडे आकर्षित झालेला असतो किंवा पृथ्वीने जे बल प्रयुक्त केलेलं आहे चंद्राच्या दिशेने त्या बलामुळे तो चंद्र हा एका विशिष्ट मार्गाने मार्गक्रमण करत असतो. 10वी ऑनलाईन रेग्युलर बॅचेस इंग्रजी, गणित, विज्ञान आणि संस्कृत सह मराठी व सेमी इंग्रजी माध्यमकरिता ऑनलाईन क्लासेससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधा. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि घरी बसूनच अभ्यास करा. जयस्वाल बोराडे है तो सब कुछ मुमकिन है.